मी नेहमी सांगतो, आयुष्यात जर बांधावरती चालत असाल ना, बारीक आहे का, आयुष्यात जर बांधावरती शेजारच्या ना आपल्या जर चालत असाल ना, कदाचित आपल्याच बांधावर न चालत जा, त्याच्या बांधाची माती खाली ढासळून देत जाऊ नका. वाक्य नीट ऐका, त्याच्या बांधाची माती खाली ढासळून देत जाऊ नका. कारण सांगेल मी, कारण सांगेल, आयुष्य जगताना एवढं पवित्र जगा, एवढं सुंदर जगा. वैर धरुने कुणासे, राग धरुने कुणाचा, वैर धरुने कुणासी, राग धरुने कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. करी पुण्याईला यासरा कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर धरुने कुणासी, राग धरुने कुणाचा. गुणामध्ये कोणावरती रागवत जाऊ नका. कदाचित मोठे असाल माफ करा, लहान असाल तर सहन करायला शिका. आयुष्यात कोणती गोष्ट कमी पडणार नाही. आज देशीचा चौधरी अनेक सोयरे, भले भले. त्यातच शेपक चरण आहे बरं. सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजाची कामीन दूर राहे. तुका बराय सांगतात दादा, तुका म्हणे तुझ सोडवे ना कोणी. एका चक्रपाणी वाचोने काळा शेवडे पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बाप. परमा पुरुष शौर्य पांडुरंगा मुरारी, कमल नयन काना गोपिका चित्तारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणं, सदवदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्मम कर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दनं, कृष्ण वन्दे जगद्गुरु. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत तिष्ठन्तमहानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथमनमन दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुकाज यांचेच केली स्मरण, होय सकळ विद्यांच्याधिकरण. तेची वंदो श्रीचरणा श्री सद्गुरूंचे नमस्कार. यथा ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे हे रो महारुद्र मारुती सौख्य राशा नरतासे आपला मेंदनेसे ऐस चैती पौर्णिमेला जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला हे दुःख मारुतीला सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारुवार पवन सुत विनती वारुवार ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही विठ्ठल विठ्ठल नको नको म्हणा गुंतू माया जाळे काळाला जवळे ग्रासावया काळाची उडी बाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळे देहू निवासी साधकांचे मायबाप मी तर नेहमी सांगतो आजही ऐका बाप गेल्यावरती स्वतःला कधी अनाथ समजत जाऊ नका म्हणाल महाराज याचं कारण काय स्पष्ट सांगेल गड्या मी कीर्तनामध्ये बाप गेल्यावरती स्वतःला अनाथ समजायचं नाही याचं कारण एक आहे कधी समजूच नका बाप गेला म्हणून कारण जोपर्यंत माझ्या तुकोबरायांचा गाथा जिवंत आहे तोपर्यंत आपला बाप जिवंत या जगावर तोपर्यंत आपला बाप जिवंत आहे आज प्रति 2 वर्ष झालं आपल्यातून निघून गेलेला हा बाप आहे या सागर दादानं या बापासाठी आजचं केलेलं हे दुसरं कार्य ऐकून जा कार्य करत असताना तुकोबराय सहज पाहतात आणि बघताय कार्य करत असताना सहज तुकोबराय पाहतात आणि बघतात पण या कार्यामध्ये बसलेल्या समाजाला रडायलाही येत होय तुकोबराय रडतायत लोक तुकोबराय बसलेल्या समाजाला रडायला येतं नवल नाही तुकोबराय या समाजाला तुमच्याबद्दल वाईट वाटतं तुकोबराय यातही नवल नाही तुकोबराय पण एक गोष्ट मात्र खरी आहे या समाजाला मन आहे आणि ते मन त्या मायेमध्ये गुंतलेलं आहे मन मायामध्ये गुंतलेलं आहे आणि जोपर्यंत मन मायामध्ये गुंतलेलं आहे तोपर्यंत माया कधी संपू शकत नाही प्रेम कधी संपू शकत नाही मग त्या मनाला सांगायचं तरी काय तुकोबराय साधक तुकोबरायांपाशी आले आणि सांगितलं हो तुकोबराय आम्ही मनाचं ऐकत नाही पण मनाला आमचं ऐकावं लागतं तुकोबराय म्हणतात हे माझ्या समोर बोलतायत तुम्ही पण मनाचंच तुम्हाला ऐकावं लागतं कस काय तुकोबराय तुकोबराय सांगतात मन इंद्रियाचा राजा तयाची सर्व भावे पूजा असं याच्या पुढं तुका म्हणे मन चंचल गुरुचे बल तुकोबराय सांगतात मन चंचल आहे चंचल आहे मन आणि हे मन या इंद्रियांचा राजा आहे तुमचं कधी ऐकणार नाही इंद्रियांनाच मनाचं ऐकावं लागतं मग तुकोबराय सांगतात बाबा इंद्रियांना मनाचं ऐकण्यापेक्षा मनालाच तुमच्या जपून का ठेवत नाही मनाला बजावून का सांगत नाही काय सांगायचं तुकोबराय म्हणाला मग तुकोबराय सांगतात नको नको मना गुंतो माया जाळी हे म्हणा मायामध्ये गुंतू नको विचारलं मनाने का नाही गुंतायचं तर काळाला जवळी ग्रासावया काळ तुला घ्यायला आला रे बाबा काळ घेऊन जाणार रे बाबा
मनामध्ये गुंतू नको, मायेमध्ये गुंतू नको. वजावून सांगतात, एकदा नाही तर दोनदा सांगतात. साधक तुकोबरायांपाशी आला, हात जोडून विचारलं, हो तुकोबराय, जरी किती मोठा तुमचा काळ असला आणि काळ आम्हाला जर न्यायला आला ना, हो तुकोबराय, जिने 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये वागवलं ना तुकोबराय, ती माय आमच्या जवळ आहे, ती आई आमच्या जवळ आहे. तुकोबराय, नसेल आई आमच्या जवळ तरी बाप आमच्या जवळ आहे. तुकोबराय सांगतात, वेड्या, गोड गैरसमज आहे. आई होती जवळ, तू पाणी पाजावं म्हणून तुला लहानाचं मोठं केलं. बाप होता जवळ, तू बापाचं नाव चालवावं म्हणून तुला मोठं केलं. पण ज्यावेळेस काळ तुझ्यावरती घाव घालेल ना, काळाची उडी पडेल माझे, म्हणशील माझी आई आहे, म्हणशील माझा बाप आहे, पण सोडविना तेवा माया बाप, सोडून दे हे सगळं. नाही तुला आईच वाचवणार, नाही तुला तुझा बाप वाचवणार. साधक पुन्हा तुकोबरायांना प्रश्न करताय, हो तुकोबराय, नको आईने वाचवू द्या, नको बापाने वाचवू द्या. गेल्या 7 तारखेला इलेक्शन झालं तुकोबर, आहे का नाही? झालं इलेक्शन. हो तुकोबराय, आम्हाला जे मनाला वाटलं त्याला मत दिलं आम्ही. कदाचित जर 4 तारखेला तो निवडून आला आणि 5 तारखेला आमचं मरण आमच्या समोर असलं तर आम्ही पळत त्याच्यापाशी निरोप देऊ जाऊन, दादा गेल्या महिन्यात 5 मेला 7 मेला आम्ही तुम्हाला मत केलंय, 6 जूनला आमचं मरण आमच्या जवळ आलंय. एक काम करा ना, उद्या आमचं मरण जवळ आलंय, थोडस त्याला सांगा ना, 15 दिवसांनी नंतर ये. सांगाल का? मुळीच नाही सांगणार. तुकोबराय सांगतात, दादा त्याच्यावरची अपेक्षा सोडून दे बरं. का हो, का तुकोबराय, आम्ही त्याच्यावरती अपेक्षा नाही करायची. तुकोबराय सांगतात, तो राजा जरी असला तरी तो सोडू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोय रे भले भले, नाही सोडू शकत रे. गावचा राजा जरी असला, सरपंच असला, पोलीस पाटील असला, नगरसेवक असला, मुख्यमंत्री असला, तरीही सोडू शकत नाही. ओ तुकोबराय, नको सोडू द्या. तुकोबराय, आम्हाला यांनी कोणीच नको सोडू द्या, पण ओ तुकोबराय, ज्या माईच्या पोटामध्ये माझा जन्म झाला ना, त्या माईच्या पोटात अजून एक जीव वाढला, तो माझा लहान भाऊ असेल, मोठा भाऊ असेल. तुकोबराय, दोघाही एकाच नाळेतून जन्माला आलो. तुकोबराय, निश्चित त्या नाळेला माझी माया आल्याशिवाय राहणार नाही. सांगतो तुकोबराय. साधक तुकोबरायांना शिकवायला निघाला, हो तुकोबराय, एखाद्या बोटाला लागलं तर दुसऱ्या शेजारच्या बोटाला कळ लागते. तुकोबराय, त्याच्या शेजारचं बोट दुखतं. मग तुकोबराय, माझ्या भावाला माझ्याविषयी कळवायला येईल ना, शेपक चरणे ऐका. तुकोबराय सांगतात, सोडून दे, तो सुद्धा जवळ येणार नाही. सोडविना बंधू पाठीची बहीण, नाही सोडवणार भाऊ, नाही सोडवणार बहीण. मग हो तुकोबराय, जी माझ्या नावाचं कुंकू लावते, जी माझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालते, 1000 लोकांच्या जिच्या अंगावरती अक्षर टाकून मी माझ्या रथात बसून माझ्या वाड्यावरती घेऊन आलो. हो, कदाचित ती तरी आम्हाला वाचवेल ना यातून, कदाचित ती तरी आम्हाला यातून वाचवेल. तुकोबराय याच्याही पुढे गोड बोलतात, बाबा समज आहे तुझा, समज आहे. रात्रीचं कधी काबाड कष्ट करून आला तर आई तुला विचारेल, जेवला का नाही. डोळत सुळत सुळत दात तोट खाणारी तुझी बायको तुला विचारणार नाही. झोप मोड झाल्यावरती ते पटपटीने राग येईल तिला, ती कशी तुला विचारेल. सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजाची कामीन दूर साधकाला बोलता 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 थोडस वाईट वाटलं. तुकोबराय, मी ह्याला जीव लावला, मी माझ्या बापाला जीव लावला, आईला जीव लावला, राजाला जीव लावला, अरे पाहुण्या रावळ्यांना जीव लावला. 9 महिने 9 दिवस ज्यांच्याबद्दल स्वप्न पाहिजे होती, माझ्या लेकरांना जीव लावला. हे राजा, तुला यातून जर सुटका घ्यायची असेल ना, तर एकच व्यक्ती अशी आहे की ती तुला सोडवू शकते, पण त्या व्यक्तीसाठी तुझ्या मुखामध्ये नामस्मरण पाहिजे. मग ती निश्चित तुला यातून तारू शकते.
निश्चित तुला यातून तारू शकते. मग अशी कोणती गोष्ट आहे तुकोबरा आहे? गोड सांगतात तुकोबरा आहे. तुका म्हणे तुझ सोडवे नको एका चक्रपाणी वाचो या. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी वाचून या. सरळ अर्थ बास करायचं का? आता लग्नाला जायचं तुम्हाला नको ना? विठ्ठल 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 विठ्ठल. आज कोणत्या गोष्टीमुळे कार्यक्रम आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे. तिसरं वर्ष नाही, 3 वर्ष झालं तेलंगे पाटील या घरातून एक बाप निघून गेला आणि त्या बापाचं आजचं तिसरी पुण्यतिथी. सागर दादा, माझी पोरगी माझा 10वाही घालती का नाही गॅरंटी नाही. बाप किती श्रीमंत आहे हा बाप किती श्रीमंत म्हणावं लागेल या बापाला. आजची तिसरी पुण्यतिथी उघड किती येते आणि त्या बापावरती प्रेम करणारा या बस्तीवरचा, या गावातील, या तालुक्यातला समाज आज दिसतो की माणसानं श्रीमंती किती कमवली, यापेक्षा माणसानं जीवनात पैसा किती कमवला, याच्याही पेक्षा सगळ्यात श्रीमंती या माणसाची दिसते. या माणसानं माणसात राहून आज माणसं किती कमवली ती आजच्या गर्दीवरनं दिसते. उत्तमाची कीर्ती मागे, उत्तमाची कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम जीवने कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरण्याची तुका म्हणे एका मरण्याची उत्तम जीवने कीर्ती मागे, जीवने कीर्ती मागे. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. आजी कीर्ती वाढवून ठेवली. उरल्याला जो आठवणीतला जो समाज आहे तो समाज त्यांच्याकडे बघून आज त्यांच्यापाशी आहे. त्यांनी जरी आपल्यात नसले तरी या समाजाकडे बघून जिथं असतील तिथं या समाजासाठी देवाकडे मागणं मागत असतील, देवासाठी गुणीजन मागत असतील. एक लक्षात ठेवा, माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही, जगून माणसाला माणसं किती मिळवली याला फार किंमत आहे. या जगामध्ये याला फार किंमत आहे. कारण सांगेल मी देवाने 2 हात दिले, 2 पाय दिले, 2 डोळे दिले. या डोळ्याचा वापर तेव्हाच करता येतो, ज्यावेळेस चांगलं बघता येतं. एखादा माणूस फार दिवसातून जर जवळ आला आणि त्या जवळ आलेल्या माणसाला जर एखादा जवळचा माणूस जर म्हणला ना, हे बाबा त्याच्या नादेला लागू नको, तो फार वाईट माणूस आहे, तो फार वाईट माणूस आहे. पण जो सांगतो ना त्याची नजर वाईट असते. माझं वाक्य नीट आहे का? जो सांगतो त्याची नजर वाईट असते. पण निश्चित कोणतीही गोष्ट बघत असताना नजर चांगली ठेवून पाहिली तर जग चांगलं दिसतं. लक्षात ठेवा, जग चांगलं दिसतं. मी नेहमी सांगतो, एखादा पुरुष जर दिसायला सुंदर असेल तर मायबाप एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडते. एखादी स्त्री जर दिसायला सुंदर असेल तर चांगला पुरुष तिच्या प्रेमामध्ये पडतो. पण भगवान परमात्म्याने आऊट हात का मानव देह अल्लाने तुझा दिया हाय. जर जीव चांगला असेल, या मुखातील जर जीभ तुमची चांगली असेल ना, ऐकून जागडे या कीर्तनातून, महाराष्ट्र तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. अवघा महाराष्ट्र तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. जग प्रेमात पडावा असा परमार्थ कडा.
जग प्रेमात पडावं असा परमार्थ करा. कारण या जीवनामध्ये जग प्रेमात पडण्याकरता तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. नाही जगाला आवडत चालू द्या, नाही जगाला आवडत तर चालू द्या, पण निश्चित करा, निश्चित लक्षात ठेवा, जगाला नाही आवडलं तरी चालेल, पण विश्वाच्या बाप्पाला तुम्ही आवडल्याशिवाय राहणार नाही. मग जाहीर सांगा, मला हात वर करून सांगा. बोलचाल ना माझ्या बरोबर? बोलचाल ना? बोलचाल ना? एकच तास राहिला, बोलचाल ना माझ्या बरोबर? आपलं बोलत चालत कीर्तन करू. ऐका, देव कोणाला आवडतो? अशी इथं बसल्यापैकी कोणती व्यक्ती तरी हात वर करा की मला देव आवडतो. कोणाला देव आवडतो? देव कोणाला आवडतो? ज्याला आवडतो त्याने हात वर करा. करत नसला तर जाऊ का घरी मी? आवडतो का देव? गौतमी पाटील आवडते का इकडं? देव आवडणारे हात वर करा. देव आवडणारे काय मी इंगिशन देणार आहे काय? तर सरळ करा हात वर. नाही तर नाही, हाय तर आहे, त्याचं काय असतं. देव आवडतो का? सुतकात येऊन बसल्यासारखं बसू नका, फ्रेश बसा, फ्रेश. देव आवडतो का? करा हात खाली. देव आपल्याला आवडतो हे मान्य आहे. देव आपल्याला आवडतो हे मान्य आहे. मग देवानं आपल्याला घरी यावं, देवानं आपल्या घरी राहावं, देवाने आपल्या मागं पुढं राहावं, देवाने आपल्यात येऊन राहावं, देवानं आपल्या घरी यावं असं कोणाकोणाला वाटतं? सगळ्यांनाच वाटतं आहे की नाही? वाटतंय. आता तुम्ही नाही हात वर करा त्याचा भाग सोडून द्या, पण सगळ्यांनाच वाटतंय. बरं मला सांगा, देवा घरी जावं असं कोणाकोणाला वाटतं? वाटत तर कोणालाच नाही, पण जाणार चुकले का? जाणार आहे ना. देह जाईल जाईल देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. एक दिवस काळ येणार आहे, हा काळ तुम्हाला घेऊन जाणार आहे, हा काळ तुम्हाला घेऊन जाणार आहे. माणसानं माणसात येऊन माणसासारखं राहावं, देवाला जपावं. देव आवडला पाहिजे. मी नेहमी सांगतो, वाक्य नीट ऐका, बारीक लक्ष द्या माझ्याकडं, बारीक लक्ष द्या. ह्या बसलेल्या समाजांपैकी कोणाचा व्यक्ती अशी आहे की फक्त देवाच आवडती? मावशा हो, मला सांगा, सांगा मला, आयुष्यामध्ये संसार करणं हे चांगलं का परमार्थ करणं चांगलं? मला बी बायका पुरत, दोन्ही बी चांगलं. जन्माला आलो संसार केलाच पाहिजे, जन्माला आलो परमार्थ केला पाहिजे. आता गोड उत्तर द्या, हे दोन्हीही करणं चांगलं आहे. मग परमार्थ हा गरज म्हणून करावा का संसार हा गरज म्हणून करावा? मी घरी जाऊ का? मी एकामतीचा नाही, मी बारामतीचा आहे. मला बोललेली लोक आवडतात. विठ्ठल विठ्ठल पुढून सांगतो तुम्हाला थोडस काय झालं. एक सावकार होता, त्या सावकाराकडे एक गाडाव कामाला होतं. काय होतं? गाडाव कामाला होतं. आता ते गाडाव कामाला होतं आणि त्या सावकारानं आवडीने एक दिवशी कुत्रा आणलं. कुत्र होतं 10,000चं. केवढ्याचं होतं? केवढ्याचं होतं? 10,000चं कुत्र आणलं. ते कुत्र घरी आणल्याबरोबर त्या कुत्र्याला रोजची बिस्किट चारायचं. 500-600 रुपयाची सागरदादा बिस्किट रोजची त्या कुत्र्याला असायची. किती? 500-600 रुपयाची बिस्किट रोजच्या कुत्र्याला असायचं. आणि गाढवाचा नित्यनेम, गाढवाने आपला बोजा अंगावर घ्यायचा, रानातली कामं करायची, कुठं कुठं इकडं वाढायला हिंड. त्या गाढवानं ते नित्यनेम गाढवाचा असायचा. गाढवानं मनात एक दिवशी विचार केला, अरे म्हणला मी रोज काबाड कष्ट करतो, रोज काम करतो, मालक माझ्यासाठी साधं एक कुत्र आलं की कुत्र्याला कसं काय खायला घालतो? नेमकं कुत्र करतय काय? नेमकं कुत्र करतय काय बघायचं.
चुरून नेमकं कुठं करते का? आता काय झालं, मालक कामावरनं आला आणि गाढवानं चुरून पाहायला सुरुवात केली. तर मालक कामावरनं आल्या आल्या कुत्र्यानं काय केलं, मालकाच्या अंगावर झेप टाकली आणि जिभेने चाटायला सुरुवात केली. कोणाला? मालकाला. जिभेने चाटायला सुरुवात केली. हे पाहिलं गाढवा. आता हे गाढवानं पाहिल्याबरोबर गाढवा म्हणला, हे कुत्रा असं करतंय काय? म्हणलं आता बघू उद्या. उद्या मालक कामावरनं यायचं आला, कुत्र जायच्या आधीच गाढव गेला, अंगावर झेप टाकली, जिभेने चाटायला सुरुवात केली. काय केलं असेल बरं गाढवाला? ठेवलंच नाही गाढव, इतकं मारलं गाढव. पण लक्षात ठेवा, गाढव ही त्या माणसाची गरज होती, त्याला ते कामाला लागत होतं, आणि कुत्र ही आवड होती. लक्षात ठेवा, ही गरज आहे, जन्माला आला की केलाच पाहिजे, आणि संसार हा आवडीनेच केला पाहिजे. या दोन गोष्टी ज्याला समजल्या, ज्या दोन गोष्टी त्याला समजल्या, त्यांच्यात आजची गेलेली विभूती दिसते. या माणसानं परमार्थ हा गरजेमुळे केला. नसुद्या माळ गळ्यात, पण आज एवढे दिग्गज कलाकार या ठिकाणी बोलावण्याचं कारण लक्षात ठेवा, नसुद्या माळ गळ्यात, पण उठता बसता विठ्ठल हा नामस्मरणाचा जप त्या माणसाच्या जीवनामध्ये घडला. म्हणून परमार्थ हा गरजेने केला, संसार ही आवडीने केला, आणि आज तो माणूस आपल्यातून या पडद्याच्या आड निघून गेला. याचं कारण बघायला मिळतं, याचं कारण पाहायला मिळतं. माणूस किती जरी दिवस जगला, माणूस किती, एखादं बेवडं जर रस्त्याला पडून गेलं, ते सिंधुताई सपकाळांचं वाक्य आहे. सिंधुताई सपकाळांचं वाक्य आहे, माणसाला मोठं होण्याकरता मरावं लागतं. नीट ऐका, माणसाला मोठं होण्याकरता मरावं लागतं. पण आपल्यासारखा एखादा गरीब मेला तर त्याला मोठं झालं काय, लहान राहिलं काय, त्याला ते सारखंच असतं बाबा, त्याला ते सारखंच असतं. पण माणूस मोठं होण्याकरता काहीतरी कीर्ती करावा लागते. महाराजांनी प्रमाण दिलं, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. या जगामध्ये कीर्ती उरून राहण्याकरता अगोदर काहीतरी पेरावं लागतं. विठ्ठल माणसाला दिसतं, या माणसाला सगळं दिसतं, तरीही माणूस अडण्यागत करतो. तरीही माणसाला माणसात बसलं की माणसाला माणूस पण येतं, की माणसात देव पण उतरतं, आणि माणसानं माणसात चाललं तर दिंडीत चालल्यासारखं वाटतं. दिंडीत देवाशिवाय तुमच्या माझ्या जीवाला अजिबात सुटका नाही. तुमचं मन सांगेल, मी आयुष्यात कितीतरी पैसा कमावलाय, दवाखान्यात पैसा होतील आणि तो पैसा मला वाचवेल. हे दादा भाऊ, मुळीच वाचवणार नाही, मुळीच वाचवणार नाही. कारण सांगेल मी, कारण अरे धृतराष्ट्र 100ची 100 पुरा पांडवांना मार, कौरवाची 100ची 100 कौरव मारली, कौरव 100च्या 100 मारली. भीमाचा नियम असायचा, या आंधळ जेवायला बसलं की भीमाना तिथं जायचं, गदा जोरात त्याच्यापाशी आपटायची आणि सांगायचं, हे आंधळ, आता जे अन्न भक्षण करतोस ना, ती तुझी 100ची 100 पोरं एकट्या भीमाने मारली, त्याच्या रक्ताच्या मांसापासून बनवलेला अन्न आहे, खा. जाडची जाड होतो हे आंधळ. 15 दिवसात बाबा लाकडासारखं झालं. कृष्णाच्या मनात आलं, एकदा जाऊन भेटून या बाबा. भेटायला कृष्ण आले, देवाला विचारलं, धृतराष्ट्राला देवाना विचारलं, काय हो तब्येत केवढी होती तुमची, आता लयच कमी झाली. कृष्णा, नेमकं मी जेवायला बसायच्या टायमिंगला आणि तो भीम यायचा टायमिंग एकच होतो. कृष्णा, मी पहिला घास उचलून मुखात घालतो, इतक्यामध्ये भीम तिथे येतो, माझ्यापाशी जोरात गदा पडतो आणि म्हणतो, ए चुलत्या, ए आंधळ्या, तुझी 100ची 100 पोरं एकट्या भीमाने मारली, त्याच्या रक्तामासापासून बनवलेला घास आहे, खा. कसं खाऊ वाटेल देवा? रागात भीमाला बोलवलं आणि भीमाला विचारलं, काय रे भीमा, भीमा लाज वाटतं का तुला? नेमकं ही जेवायला बसल्यावरती असं कुठं बोलतात का, जेवणाऱ्या माणसाला जेवण जाईल का? भगवान कृष्ण असं बोलले, ते निघून गेले. आता जेवायला बसल्यावर असं नाही बोलायचं हे ठरलं. मग भीमानं काय केलं, 15 मिनिटं अगोदरच जाऊन बोललो. 15 मिनिटं अगोदर जाऊन बसला, म्हणला, काय रे आंधळ्या, आमच्या चाड्या देवाला सांगतोस का? आमच्या तुकड्यावरती जगतो ना, आमच्या चाड्या देवाला सांगतो. अरे आता 15 मिनिटांनी तुझ्या पुढे ताट येईल ना,
ते ताट तुझ्या 100चे 100 पोरं एकट्या भीमाने मारली, त्याच्या रक्तामासापासून बनवलेलं जेवण आहे, खाऊन दाखव. अरे एवढा शब्द जरी धृतराष्ट्राने ऐकला तरी पोराग अन्न अन्न करून मरावं लागलं. 100 पोराच्या बापाला अन्न करून मरावं लागलं. याचं कारण एक, वासनाजवळ होती, हे राज्य माझं व्हावं, ही संपत्ती माझी व्हावी, हे मन ताब्यात नव्हतं. कडे पळत होतं मन, फक्त आणि फक्त प्रेमाकडे पळत होतं. त्याच मनाला धृतराष्ट्राकडे तुकोबारायांनी पाहावं, त्या मनाकडे बघून तुकोबारायांनी सांगावं, बाबा मन इतकं चंचल आहे, या मनाच्या मागे जाऊ नका. अरे एकदा नाही, एखादं पोरगं रस्त्याला उभा राहिलं त्याला आवाज येतो, हे बाळा इकडे ये. त्याने नाही ऐकलं तर तुकोबाराई त्या समाजाला डबल सांगतात. एकदा नाही, समाजाला सांगून गप सांगत नाहीत, सांगतो तो माशी भजारे विठ्ठला नाही तरी जन्म गेला वाया. या जगाला सांगून गप बसत नाही. तुकोबारायांनी या जगाला सांगून गप नाहीत बसले, या जगातल्या प्रत्येक मनाला तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं, नको नको मना नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. मनाला माहितीये का काळ नेहला येणार आहे. बरं आता मला सांगा, बसलेल्यांपैकी तुम्हाला कधी फोन आलाय का यामाचा, बाबा मला तुला आज घ्यायला जायचं यायचं म्हणून मेसेज पडला का मोबाईलवर? कधी मताचा कसं पडत होतं त्या दिवशी? मला तर कधीच कुणाचा फोन येत नव्हतं. सागर दादा त्या दिवशी, अजित दादाचा फोन आला, सुनीत्राताईचा फोन आला, सुप्रियाताईचा फोन आला, पवार साहेबांचा फोन आला. मी विचार केला, आज माझं किती मोठं भाग्य, लय मोठं भाग्य. त्या दिवशी सगळ्यांचं फोन आले. रात्री बरडला कीर्तनाला जाताना मागं गाडी ठोकली, तेव्हा एकाला फोन केला मी, एकाने माझा उचलला नाही. हे काय माहिती आहे का? जवळ आहे की पैसा अटक्का, तवर म्हणतील नाना काका. एक तारी भजनात गोड गायला जातं बघा, शेवटी पांडुरंग सकान का भुलला. जवळ आहे की दुर्योधन. हो, एखाद्याचं लग्न असू द्या, एखाद्याचं जागर ना, बळ चावला कांद्याचा गट्टू किती कुपरीच्या खिशात घालतीन जाते. नको बोलू द्या, पण त्याच माणसावर जर उद्या वेळ आली ना, वेळ, आणि त्या माणसानं सांगितलं ना रात्री माझ्या इथं जेवायला आलता, सांग की या माणसांना मी चोरी केली नाही. तो म्हणतो मी तुझा माझा लांब लांबपर्यंत संबंध नाही, मी तुला ओळखतच नाही. जवळ आहे की दुर्योधन, खायाला जमतील अवघे जण, निर्वाणी नाही कोण का बोलला. अरे बाबा, अरे बाबा, हा बसलेला समाज फक्त आणि फक्त पैशावरती प्रेम करतो. तुम्ही कबूल करा, आग्रह नका करू. बरं मला सांगा, कोणाला पैसा आवडत नाही असं आहे का इथं कोण? मावशा आवडतो का नाही पैसा? नसला आवडत तर गळ्यातलं कानातलं काढून सगळं माझ्याकडे द्या, गाडी मोकळी आणली मी. सगळ्याला पैसा आवडतो, सगळ्याला पैसा आवडतो. मला सांगा, हो समजा जर इथं 500 रुपयाची नोट पडली तर माझ्याकडे आणून द्याल का? शेळके महाराज 500 रुपयाची नोट कुणाची बिचारीची माता माऊलीची पडली, धरा एवढं पुकरा. नाही पुकारणार बाबा, घामाने भिजस्तवर आवलात त्याच्यावर बसल, घामाने भिजस्तवर. हो, पुन्हा घरी गेलं म्हणजे फॅन पुढं वाळवून खिशात घालून. हो,
सहज एके दिवशी लक्ष्मीनं काय केलं, देवापाशी गेले, देवाला विचारलं, देवा या जगात तुम्हाला किंमत जास्त आहे का मला किंमत जास्त आहे? कोणी विचारलं? लक्ष्मीने विचारलं, देवा या जगात किंमत तुम्हाला जास्त आहे का मला जास्त आहे? देव म्हणे, बाई लक्ष्मी मला हे नाही सांगता येणार, तपली तू सांग. विनीवरनं हात फिरवला लक्ष्मीने आणि सांगितलं, देवा या जगात तुमच्यापेक्षा जास्त मला किंमत आहे. लक्ष्मी म्हणे, देव म्हणे कसं काय लक्ष्मी, बघायचं का तुम्हाला? देवा हो म्हणे, दाखवा. काय झालं, मृत्यू लोकातून खालनं एक प्रेत चालली. आता प्रेत पाहिली ना तुम्ही? अजून माझं निघालं नाही. खालनं प्रेत चाललं होतं, त्या प्रेत 4 जणांनी खांदा दिला होता, 1 जणांनी शिकाळी धरली होती, 5-50 मागं लोक रडायला होती. आता 5-50 मागं लोक रडायला होती, 1 जणांनी शिकळी धरली होती, 4 खांदा दिला होता, 1 जण मध्ये वारा घालायला होती. झालं असं, लक्ष्मीने काय केलं, वरनच त्या प्रेतावरती 500 रुपये नोटांचा पाऊस पडला. केवढा? 500 रुपये नोटांचा पाऊस पडला. आता मला सांगा, 500 रुपये नोटांचा पाऊस भले त्या प्रेतावरती पडला, काय केलं असेल लोकांनी? बरं त्या प्रेतावरती जाऊ दे, आता चालू कीर्तनातच या पाटील परिवारावरती लक्ष्मी प्रसन्न झाली आणि चालू कीर्तनात जर पैशाचा पाऊस पडला तर तुम्ही काय कराल? तुम्ही काय करचाल माहित नाही, पण बुवा कीर्तन करतो का नाही गॅरंटी नाही. हो, लक्ष्मीनं काय केलं, 500 रुपये नोटांचा पाऊस त्या प्रेतावरती पडला. आता जे एकुलतं एक पोरगं होतं, शिकाळी धरून पुढे चाललं होतं, त्यांनी ते गाडगं दिले फेकून आणि पैसे गोळा करायला लागले. बरं ते पैसे गोळा करता येत नाही, 4 जणांनी खांदा दिला होता, त्यांनी ते प्रेत दिलं फेकून पैसे गोळा करायला लागलं. 5-50 मागं रडायला आले, त्यांनी आपल्या हाताने शिंबूड पुसला आणि पैसे गोळा करायला लागले. सगळे पैसे गोळा करायला लागले. लक्ष्मी बांगड्या मागा सारत देवापाशी गेली, म्हणे, देवा पाहिलं का या जगात किंमत कोणाला नसते? वा म्हणे लक्ष्मी, वा धन्य झालं लक्ष्मी तुझी किंमत पाहून. लक्ष्मी एक छोटासा प्रश्न आहे बघ ना, किती लोक तुला किंमत देतात. लक्ष्मी शिकाळी धरलेलेही पैसे गोळा करताय. लक्ष्मी 4 खांदा दिला होता तेही पैसे गोळा करतायत. रडायला आले होते तेही पैसा गोळा करतायत. पण एक छोटासा प्रश्न आहे, लक्ष्मी जे आडवं इथून तिथून बांधून आणलंय ती उठून का पैसा गोळा करणार? उत्तर लक्ष्मीकडेच होतं. देवा त्यात राम राहिला नाही. होय लक्ष्मी, जिथं मी नाही तिथं या जगात तुला कुठलीच किंमत नाही. विठ्ठल आता इथं बसलेला प्रत्येक माणूस मरायला घाबरतो, पण सागर दादा मीच एक असा आहे, मी मरायला घाबरत नाही. गेल्या वर्षी मलाच यम न्यायला आला, मलाच आला यम न्यायला. म्हणलं चला शेळके महाराज मी तुम्हाला न्यायला आलो. म्हणलं कुठं? म्हणला मी तुला मला मृत्यू लोकात न्यायला आलोय. बापरे म्हणलं, माझा कसं काय नंबर? बरं आलाय तर लय दिवसात ना आलाय, तुम्ही काय परत येणं होतं काय यमाचं? म्हणलं बसा आतमध्ये तरी या, घरात या. मला घरात नेलं. घरात नेल्यावरती सोफा सेटवरती बसायला जागा दिली, बसलं यम सोफा सेटवर. म्हणलं यम दादा एक 10-15 मिनिटं बसा. म्हणलं बायको घरात नाही, मस्तपैकी तुमच्यासाठी कॉफी करू. यमानं काय केलं, कॉपी करस्तवर निवांत बसलं. मी आपला आत गेलो किचनमध्ये. कॉपी करत असताना मी एका मतीचा नाही, मी 12 मतीचा. मी बी लय हुशार. मी काय केलं माहिती का मावशी, गुंगीचं औषध त्या कॉपीत टाकलं. कशाचं? गुंगीचं औषध कॉपीत टाकलं. बशीत कॉपी घेऊन आपलं यमाला देऊन दिली आणून. आता यमाने काय केलं, ती कॉपी पिलं. हे 2.5-3 तास यम झोपलं, ती उठलंच नाही अजिबात. मी बी हुशार. मी काय केलं, यम जे लॅपटॉप घेऊन आलं तर ते लॅपटॉप खोललं बघितलं तर वरतीच माझं नाव होतं. मी काय केलं, ते वरचं नाव काढलं खालच्या यादीत घातलं. 2.5-3 तासाने यम उठलं. आळस देतच उठलं. म्हणलं वा शेळके महाराज धन्य झालो गड्या. मी म्हणले धन्य झालो. आतापर्यंत या मृत्यू लोकांमध्ये येऊन लोकांना नेण्याचा प्रयत्न करतो, पण एकाने सुद्धा माझा एवढा पाहुणचार केला नाही. आज पहिलाच महाराज तुम्ही भेटला, माझा एवढा पाहुणचार केला. वा आता मी बी बळाकलं. म्हणलं शिवाजीराजे तुमचं मरण अठळ झालं, आता तुमचं चुकलं, तुम्ही ह्यातनं वाचला. म्हणजे पुढे फेकली ती बरोबर फेकली. आता बरं झालं म्हटलं माझं मरण चुकलं. बोलता बोलता यमदादा म्हणले वा शेळके महाराज धन्य झालो, मी एवढा पाहुणचार माझा कोणी केला नाही, आता कॅन्सल तुम्हाला घेऊन जायचं. मी म्हणलं बरं झालं. मग आता काय करता? काय नाही म्हणले, आता वरतीच तुमचं नाव होतं, तुमचं कॅन्सल. आता खाली कोण आहे बघतो ते उचलून घेऊन जातो. मरण माझे मरुणी गेले, मरण केले अमर, मरण केले अमर, मरण केले अमर, मरण माझे मरुणी गेले, मरण केले अमर, मरण केले अमर, मरण केले अमर. मरण माझे मरुणे गेले, मज केले अमर. या अमर जीवाला पैशाची कशाला खांती पाहिजे? या अमर जीवाला मनाची कशाला खांती पाहिजे? मनाला नेहमी तर कोबरा सांगतात, मन हे चंचल आहे, कधी कुठं गुंतल सांगता येत नाही, कधी कुठं गुंतल सांगता येत नाही. पण बारीक ऐकून जा, काय असतं मन, काय असतं मन. हृदयाचं कान करून माझ्याकडे लक्ष द्यायचं. कधी ऐकलंच नसेल, जे कधी आत्तापर्यंत तुमच्या कानावरती आलं नसेल ते मी सांगून जाईल. फक्त हृदयाचं कान करून माझ्याकडे लक्ष द्या. विठ्ठल राजा चाकण नावाचा एक राजा होता.
राजा विक्रम नावाचा राजा चाकण नगरीमध्ये राहिला होता. 12,000 सैन्य होतं, भरलाढे संपत्ती होती. आशा आणि हाव कधी संपत नसते माणसांना. बारीक ऐका माझं वाक्य. आशा आणि हाव कधी संपत नसते माणसांना. राजाने मनामध्ये विचार केला, ओ प्रधाना, माझ्यासोबत चल, 12,000 सैन्य गोळा कर, एखाद्या वनामध्ये अरण्यामध्ये जाऊन आपण शिकार खेळूया. ठरलं बरं. 12,000 सैन्य गोळा केले. एका वनामध्ये आला तो चाकण नगरीचा राजा. पुणे जिल्ह्यामध्ये राहणार चाकण नगर. 14 आळंदीपासून 14 किलोमीटर असणारे ते गाव आहे चाकण. त्या चाकण नगरीचा हा राजा विक्रम नावाचा राजा होता. कधी वाचला असेल शिवलेला अमृत ग्रंथ, तर त्या ग्रंथामध्ये हा अध्याय आहे. निश्चित लक्षात ठेवा. मनापासून पहिल्यापासून शेवटपर्यंत जर ऐकला तर येत्या महाशिवरात्रीपर्यंत महादेव एकदा तरी स्वप्नात आल्याशिवाय राहणार नाही. एवढा श्रेष्ठ आहे हा दृष्टांत. विठ्ठल ऐका. अजून कधी कानावरती पडला नसेल दृष्टांत, हृदयाचा कान करून लक्ष द्या माझ्याकडे. राजाने प्रधान 12,000 सैन्य घेऊन अरण्यामध्ये शिकार खेळण्याकरता आलत. शिकार मोठं लढाई खेळत होतो बरं. शिकार खेळत असताना झालं असं, हे माझ्या आया, झालं असं गोड बबी आली. मज खाली तू परोटी माझ त्रिशाला गली मोठी. मला तहान लागली. ए प्रधाना 2 घोडे सजवा आणि अरण्यामध्ये पाण्याच्या शोधाने चला गड्या, कुठंतरी पाणी प्यायला मिळालं पाहिजे. हे झालं असं माझ्या दादांनो. 2 घोडे वरती बसले. पाण्याच्या शोधात इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती आले. इंद्रायणीमध्ये चुळ घोळणा केला आणि वरती येताच त्यांना महादेवाचं देवळ दिसलं. ऐका बरं. महादेवाचं देवळ दिसलं. त्या महादेवाच्या देवळाचं अगोदरचं नाव शुद्धेश्वर असं होतं. काय होतं? माझ्याशी बोलत राहा बरं. कंप्लीट मी 12ला संपवणार कीर्तन. अजिबात पुढे 1 मिनिट सुद्धा येणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या. त्या महादेवाच्या देवळाचं नाव होतं शुद्धेश्वर. काय नाव होतं? शुद्धेश्वर. पण शुद्धेश्वर नाव असलेलं आता लोक जाणते आहेत, लोक ज्ञानते आहेत. हो, अडाणी समाज या जगामध्ये राहिला नाही. अडाणी समाज या जगामध्ये राहिला नाही. आणि माझ्या पुढे बसलेले माझ्यापेक्षाही वयस्कर लोक आहेत. कदाचित ऐकला असेल हा दृष्टांत, पण मी निश्चित सांगेल. मी व्यासपीठावरती उभा आहे. संत बाळूमामांची शपथ घेऊन सांगेल गड्यांनी, आयुष्यात जर हा दृष्टांत ज्याचा पाठ झाला, आयुष्यात जर ही कथासार ज्याच्या कानावरती राहिली, लक्षामध्ये राहिली, येत्या महाशिवरात्रीपर्यंत महादेव स्वप्नात आल्याशिवाय राहणार नाही. एवढा पवित्र दृष्टांत आहे. लक्ष देऊन माझ्याकडे लक्ष ऐका. झालं असं, शुद्धेश्वराचं मंदिर होतं, पण उर्फ त्या शुद्धेश्वराचं नाव धनेश्वर असं होतं. काय होतं? धनेश्वर असं होतं. तुम्ही म्हणाल महाराज हे धनेश्वर नाव का होतं? तर काही झालं होतं. काही वर्षापूर्वी एक कुबीर होता. त्या कुबीराच्या पोटी मुलबाळ नव्हतं, पण तो कुबीर एकटाच होता. 7 कडे धन त्या कुबीराकडे होतं. हे धन कोणाला तरी मिळावं म्हणून त्या कुबीरानं काय केलं? त्या शुद्धेश्वराच्या देवळामध्ये आला. शुद्धेश्वराची पिंड साईडला काढली. त्या पिंडी खाली खड्डा खणला आणि 7 कडे धन त्या पिंडीत त्या खड्ड्यात पुरलं आणि आहे अशी ती पिंड त्या धनावरती बसवली. त्या 7 कड्या धनावरती ती पिंड बसवली. आता बारीक ऐका. 7 कड्या धनावरती ती पिंड बसवली, पण उद्या माझ्या पाठीमागं हे धन कोणाला तरी मिळावं याच्याकरता त्या पिंडीच्या समोर दगडाच्या शिळा हातरल्या आणि त्या दगडाच्या शिळावरती अक्षर लिहिली. काय लिहिलं बघा? गोडबोबी आली. विक्रकुवराचे बालक असावे. विक्रकुवर म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा असावा. दुसऱ्या वेळेस दिलं महाशिवरात्र येईल माघ मासी. महाशिवरात्र माघ महिन्यात यायला पाहिजे. सोमवार दिवस साल शिंगोस्त. त्या दिवशी सोमवार दिवस पाहिजे, साल शिंगोस्त पाहिजे. आणि तिसऱ्या वेळेत दिलं ब्राह्मणाचा मुलगा 5 वर्षाचा पाहिजे. महाशिवरात्री दिवशी तो जन्मलेला पाहिजे. त्या महाशिवरात्रीला त्याचं 5वं वर्ष संपलेलं पाहिजे. आणि 5वं वर्ष ज्या दिवशी संपणार आहे त्या दिवशी रात्री 12 वाजता 5 वर्षाचा ब्राह्मणाचं पोरग या पिंडीवरती कापायचं. पिंडी साईडला सर्कल आणि 7 कड्या धन वरती येईल. कधी ना ऐकलेली कथा ऐका. राजानी प्रधान हे तेवढं त्या कुबेराने लिहून काही वर्षापूर्वी तो मरून गेला होता. राजाने प्रधान चुळगोळणा केला आणि वरती येताच महादेवाच्या देवळात शिरल्या पहिलं वाघाचं दर्शन घेतलं. बरोबर आहे ना?
कोणाचं दर्शन घेतात पहिलं? नंदीचं घेतात. महादेवाच्या देवळात शिरल्या पहिलं नंदीचं दर्शन घेतलं माझ्या यांनो. पुढे जाता क्षणी दगडाच्या शिळा हातारलेल्या राजाला दिसल्या. राहिलं रे त्या पिंडीचं दर्शन घ्यायचं, राहिलं महादेवाचं दर्शन घ्यायचं. पण त्या दगडाच्या शिळा हातारलेल्या त्याच्यावरती जी अक्षरं लिहिली होती ना, ती अक्षरं राजाने वाचली. एखाद्याला दारूची नशा असते ती उतरतच नाही, एखाद्याला गांजाची नशा असते ती उतरतच नाही, एखाद्याला प्रेमाची नशा असते ती उतरतच नाही. आणि एक नशा अशी आहे की माणूस मेला तरी संपत नाही, ती म्हणजे पैशाची नशा. राजाला कळ या पिंडीखाली 7 कडा झालं, या पिंडीतला 7 कडा धन, ब्राह्मणाचा पोरगा या पिंडीवरती कापल्यावरती पिंडा साईडला सरकल आणि 7 कडा धन मला मिळेल. राजाला समजलं हे. आनंदाच्या भरात राजा राजवाड्यावरती आला. 12,000 सैन्यांना पानाचा विडा वाटला. सैन्य सगळं निघून गेलं आणि निघून गेलेल्या सैन्यानंतर राहिला प्रधान आणि राजा. दोघांचं बोलणं चालू आहे. प्रधाना भारत देश पालटा घाला, भारत देशाच्या बाहेर जाऊन देश शोधा, पण महाशिवरात्री दिवशी जन्मलेला बामणाचा पोरगा शोधा, 5 वर्षाचा पोरगा शोधा. पण काबाड रचलं रे माझ्या आयानो, काबाड रचलं. मला सांगा, कुठल्या जर आईला म्हणलं ए आई तुझं पोरग ते पिंडीवरती कापायचं, देईल का हो? देईल ती पोरग? नाही देणार. राजानं काबाड रचलं, खोटं बोलायचं रचलं. सांगितलं ए प्रधाना, जर अशा नेमाचा अशा स्थितीचा पोरगा जर सापडला तर त्याच्या माई बापाला त्या ब्राह्मणाच्या घरी सांगायचं, मुलाच्या वजना इतका पैसा घ्या. राजाच्या पोटी मुलबाळ नाही, गादीवरती बसवायला कोण धनी नाही, मुलाच्या वजना इतका पैसा घ्या ना पोरगा राजाला दत्तक देऊन टाका. प्रधान आणि शिपाई आपल्या गावामध्ये चाकण नगरीमध्ये पहिलं ब्राह्मणाच्या आळीला गेले आणि चौकशी करायला लागले. सांगू तुम्हाला, बारीक ऐका माझ्या यानो. त्याच ब्राह्मणाच्या आळीला एक ब्राह्मण काका राहायला होते. कानाना बहिरे होते, तोंडाने मुके होते. आणि त्या ब्राह्मण काकाला 5 मुलं होते. ऐका, त्या ब्राह्मण काकाला त्यास मुले होते आणि 2 चौघे, त्या मुंज्या वगे 5 रे देवा. त्या ब्राह्मण काकांना 5 मुलं होते आणि 5व्या नंबरचा मुलगा महाशिवरात्री दिवशीच जन्मलेला होता. हे ऐका माझ्या यांनो. प्रधान आणि शिपाय 2 जण त्या ब्राह्मणाच्या घरी गेल्याने जन्मकुंडाला पाहायला सुरुवात केली. अरे ब्राह्मण काकाला तोंडाने बोलायला येत नव्हतं. ब्राह्मण काकाचा नेम होता, अरे रोज सकाळच्या पारी उठायचं, आंघोळ स्नान करायची, काकेमध्ये झोळी अडकवायची आणि आपल्या 5 लेकरांचा सांभाळ व्हावा असं या चाकण नगरीमध्ये जाऊन माधवगिरी मागून आणायची आणि त्या लेकरांना खाऊ घालायचं. झालं असं माधवगिरी मागून आणणारा काका थोडस पुढे सरता का? सरा पुढे, महिला मंडळ सरा पुढे. या इथं, आई उठा इथे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पटकन सरा, पटकन सरा. वेळ जाऊ नका, चला पुढे. विठ्ठल 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 ऐका बरं, कुठं होतो मी? कुठं होतो? कीर्तनात. ऐका, खरंच ऐका, जीव तोडून सांगतो मी तुम्हाला. राजाचं मुलगा सापडला असं समजलं. अरे आनंदाची वार्ता वाऱ्यासारखी बातमी त्या राजापर्यंत पोहोचली. पळत पळत राजापर्यंत आला तो प्रधान. आवाज द्या थोडा. पळत पळत राजापर्यंत आला आणि राजाला ही आनंदाची बातमी सांगितली. एवढा आनंद झाला राजाला, एवढा आनंद झाला त्या राजाला. अरे एवढा आनंद झाला राजाला, तोच राजा एक दिवशी राजा त्याच्या घरी गेला.
स्वतः राजा त्याच्या घरी गेला, बुद्धिबोध केला संपत्तीचा. एके दिवशी राजा स्वतः त्याच्या घरी गेला, बुद्धिबोध संपत्तीचा केला. उद्या महाशिवरात्र आहे आणि आज राजानं सांगायला सुरुवात केली, ओ काकी, ओ काकी, उद्या महाशिवरात्र एकादश आहे. उद्या तुमचा तो मुखा नवरा 5 वर्षाचा चिमुरट बाळ रात्री 11 वाजता आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये अभिषेक करायला जायचंय. अभिषेकाचं सगळं सामान घ्या बरं, दही दूध तूप सगळं घ्या, बेलाची पानं घ्या. आपल्याला रात्री 12:05 महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा. कशाचा करायचा होता? कशाचा करायचा होता? त्या 5 वर्षाच्या बाळाच्या रक्ताचा अभिषेक करायचा होता. हे ऐका माझ्या यानो, आईला आनंद झाला होता, अरे उद्या माझा पोरगा राजवाड्यावरती बसणार आहे, उद्या माझा पोरगा गादीवरती बसणार आहे. 5 वर्षाचा पोरगा जर उद्या राजा झाला या चाकण नगरीचा, भीक मागून माझा नवरा मला चारतो, ही 4 लेकरं सांभाळतो. उद्या जर माझा पोरगा राजवाड्याचा राजा झाला ना, हा बसलेला समाज मला एका राजाची आई म्हणून ओळखेल, एका राजाची आई म्हणून ओळखेल. पण पाठीमागं लपलेला काळा बाजार काय होता हे माहित नव्हतं. झाला असं माझ्या यांनो, महाशिवरात्री दिवशी स्वतः राजा रथ हाकत राजाने रथ घेऊन त्या ब्राह्मण काकींच्या दारामध्ये आला. ब्राह्मण काकींच्या दारामध्ये तो रथ आला आणि रथ आल्याबरोबर माय बाप बाळ तिघही त्या रथामध्ये बसवले. अभिषेकाचं सामान घेतलं आणि रात्री 11 वाजता तो रथ थेट सिद्धेश्वराच्या देवळाकडे उर्फ धनेश्वराच्या देवळाकडे निघाला. रथ आला बरं माझ्या यानो, रथ आला. रथ देवळाच्या समोर थांबला आणि देवळाच्या समोर थांबलेला रथ, त्या रथातून माय बाप आणि तो राजाने ते लेकरू खाली उतारलं. इतक्यामध्ये राजाने सांगितलं, ओ काकी, इंद्रायणी वाहतीये ना काकी. 3 जण जाऊन वल्या पडदेरीवरती या तुमच्या तिघांच्या हातनं या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे. तोपर्यंत त्या आईला माहित नव्हतं, तोपर्यंत त्या 5 वर्षाच्या बाळाला माहित नव्हतं काय झालं. माया बाप बाळ शिगारी नाने काय केलं वा मायवा आई बाप आणि तो राजा, तो बाळ 5 वर्षाचा बाळ आणि आई बाप इंद्रायणी मध्ये जाऊन आंघोळ करून आले. माझ्या यानो, आंघोळ करून वरती येतात राजाच्या तोंडातनं शब्द बाहेर निघायला सुरुवात झाली. काकी, हो काकी, ओ ब्राह्मण काकी. बोलायला माझी जीभ जड होतीये, ऐकायला काळजावरती दगड ठेवून ऐका, थोडस मी वाईट बोलणार आहे. ओ काकी, ओ काकी, कान उघडे ठेवून ऐका. हो काकी, काकी, ही महादेवाची पिंड दिसते ना काकी, या पिंडी खाली 7 कडा धन आहे काकी, आणि ते धन मला पाहिजे काकी. काकी, थोडस लबाड बोललो मी तुमच्या सोबत. काकी, मी तुम्हाला सांगितलं तुमचा पोरगा माझ्या गादीवरती बसवायचा, मुळीच नाही काकी. काकी, तुमचा पोरगा या राज्याचा राजा करायचा आहे, मुळीच नाही काकी. मला पिसाळलेलं कुत्र चावलं नाही काकी तुमचा पोरगा गादीवरती बसवायला. काकी, बारीक ऐकून जा, काळजावरती दगड ठेवून जा काकी. ही पिंड दिसती, या पिंडी खाली 7 कडा झाले, याच्यासाठी कोडे आज महाशिवरात्र एकादश आहे. आज 12:05 तुमच्या पोराचं रक्त या पिंडीला लागल, पिंड साईटला सरकल आणि 7 कडे धन मला प्राप्त होईल काकी. 7 कडे धन मला प्राप्त होईल काकी. हे माझ्या यानो, उकाळलेल्या तेलामध्ये पाण्याचा शितोडा पडून जसा चटका बसतो ना, तसा त्या ब्राह्मण काकींच्या त्या आईच्या काळजाला चटका बसला. डोळे भरून आले त्या आईचे. सांगते राजाला, राजा माझ्यासोबत घात केलाच बघतो. राजा माझ्यासोबत घात केला काय रे राजा? ही गरीब ब्राह्मण, दरिद्री ब्राह्मण तुला सापडला का रे राजा? दुसरं कोण नव्हतं का तुला? ए राजा, खरंच लिहिला आतापर्यंत जेवढा पैसा आहे ना राजा,
तेवढं आणून तुझ्या पायावरती वतेल. दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन शेण काढेल, दुसऱ्याच्या रानामध्ये जाऊन दारे धरेल राजा, पण तुझा खर्चलेला पैसा माघारी आणून देईल. पण हे आईचं काळीज राजा लबाड सांगत नाही. राजा, आईचं काळीज मी माझ्या लेकराच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. राग आला राजाला, काकीच्या या बोलण्याचा राग आला राजाला. काय केलं राजानं? राही उपसली आपुली तलवार, आपुली तलवार. काय केलं राजानं? रागाच्या भरामध्ये राजाने आपल्या कमरेची तलवार सर दिशेने उपासली आणि सर्व दिशेने तलवार उपसून राजे काकीला सांगितलं, ओ काकी, पोरग जर मला या पिंडीवरती कापून नाही दिलं तर माझ्या हातात तलवार आहे. अगोदर तुमच्या दोघा नवरा बायकोला मारेल आणि नंतर पोरग पिंडीवरती कापेल. 5 मिनिटं ब्राह्मण काकी गप्प राहिल्या. 5 मिनिटं ब्राह्मण काकी गप्प राहिल्या. ब्राह्मण काकी मनात विचार करतात, अरे या राजाने जर मला आत्ता मारलं तर घरी अजून 4 जण आहेत. हिने जर मला आत्ता मारलं तर माझ्या घरच्या 4चा सांभाळ कोण करणार? एक झाला नाही म्हणून सोडून देऊ आणि इथून निघून जाऊ. ए राजा, आमच्या पोटी एक मुलगा जन्मलाच नाही म्हणून समजू. तुला जे करायचं ते कर, आम्ही इथून निघून जातो. राजा म्हणला, नाही काकी, तुम्ही इथून निघून जायसाठी तुम्हाला इथं आणलं नाही. यात मला तुमची मदत पाहिजे. पोरग कापताना मला यात तुमची मदत पाहिजे. राजा, काय मदत पाहिजे? गोड ववी आली बघा. आईने धरावे, बापाने आवरावे, राजाने करावे छगन त्याचे. आईनं पाय धरला पाहिजे, बापानं डोकं धरलं पाहिजे आणि राजानं वरनं तलवारीचा वार केला पाहिजे. राजा बावळाट आहे का? राजा वेळ लागला का तुला? राजा पोटचा गोळा आहे राजा माझ्या. 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये वागवलेला गोळा तू माझ्या डोळ्यासमोर कापणार राजा? माझ्या डोळ्यासमोर माझं लेकरू कापणार राजा? राजा तुला आई बहीण आहे का नाही राजा? राजाच्या डोळ्यावरती फक्त एकच धुंदी होती, यातलं 7 कड्या धन मला 12 वाजून 5 मिनिटांना पाहिजे. हे माझ्या यानो नाविलाज झाला. 5 वर्षाचे पाय धरले बाळाचे, गरगर गरगर बाळ फेरलं आणि दन दिशेने त्या पिंडीवरती आपटलं. बाळ पिंडीवरती आपटलं. बापानं बाळाचं डोकं धरलं, आईनं बाळाचं उस धरलं. 12ला 15 मिनिटं टायमिंग होता. बाळ राजा धार पुसत उभा राहिला. रुमाल काढला आणि त्या रुमालानं तलवारीची धार पुसत उभा राहिला. पण सांगो माझ्या यांनो, 5 वर्षाचं बाळ आईकडे बघायचं, बाप दिसत नव्हता आणि राजाकडे बघायचं. आईकडे बघता क्षणी त्या बाळानं मनामध्ये विचार केला, अरे आई, हे आई, रोज मी शाळेत जायला नाही म्हणायचो तू मला वरडायचीस. बाळा, शाळेत जर नाही गेला तर एखाद्या राजाच्या हातनं तुला मी मारेल. बाळा, मला जर दूध प्यायला त्रास दिला तर एखाद्या बाबाच्या हातनं तुला मारेल. आई, मला वाटायचं तू तेवढ्या पुरतं गमतीशी म्हणतेस, तेवढ्या पुरतं माझी मजा करतेस. आई, तू तुझ्या शब्दाला एवढी पक्की हे माहित नव्हतं ग माय मला. फक्त 5 वर्षाचं लेकरू होतं माझ्या यानं. ते लेकरू आईला म्हणायचं, आई, ए आई, सांग या राजाला आता मला मारू नको, आता मी सुधारेल, मी रोजच्या रोज शाळेत जाईल, रोजच्या रोज रामनामाचा जप त्या पाठीवरती करेल. या राजाला सांग मला मारू नको. गोड ववी आली बघा. काढीला की धुरी गाई पिनार नाही अम्मा, लेजील राम नाम पाठीवरी. आई मन कंट्रोल करेल. आई या मनाला समजून सांगेल, परत तुला दूध प्यायला त्रास देणार नाही ग माझी माय. सांग या राजाला मला मारू नको. आई आई म्हणत असताना हा शब्द राजाने ऐकला. इतक्यामध्ये राजाच्या तोंडातनं शब्द बाहेर पडला, ओ काकी, पोरग तुम्हाला आई म्हणतंय. पोराला आवाज द्यायचा नाही. काकी, पोरग आई म्हणल्यावरती डोळ्यात पाणी आणायचं नाही. हो काकी, पोरग कापायच्या वेळेस रडायचं नाही. हे काम अगदी आनंदात झालं पाहिजे काकी, हे काम अगदी आनंदात झालं पाहिजे. सांगा ना माझ्या आयांनो, कोणच्या आईचं काळीज एवढं कठोर आहे? कोणची माय एवढी कठोर आहे? आई आई म्हणून लेकराच्या तोंडाला कोरड पडली. लेकरू आई म्हणताना आई आवाज देत नव्हती. लेकराकडे फक्त आई बघायची. आईला क्षणात असं झालं की पटकन लेकराकडे बघावं, पटकन लेकराला उठून मिठी मारावी, पण तो क्षण तो नव्हता. झालं असं, लेकरू आईला विनवण्या करू लागली, आई
श्रावण पुत्र जसा कावडीमध्ये घेऊन माई बापाला काशीला गेला होता ना गाई, तसं तुला काशीला घेऊन जाईल आई. राजाच्या हातनं मला वाचव आई. अयोध्या दाखवेल तुला, त्र्यंबकेश्वर दाखवेल, महाबळेश्वर दाखवेल, पंढरपूर दाखवेल आई. राजाच्या हातनं मला वाचव ना गाई. ए आई, तुला जर एवढं करून या राजाच्या हातनं मला मारायचंच होतं तर मला जन्म कशासाठी दिला ग माय? काय म्हणते? बोलता बोलता ते आई ते बाळ म्हणता, आई नाही बोलायचं, नको बोलू, पण सांगू का किती उपकार आहेत ग तुझे माझ्यावरती. हे आई माझी आई, किती उपकार आहेत आई. पाळण हाताचा दीप नयनेचा ग माझी आई, त्रास सोपसिला 9 महिन्याचा. काय केलं नाही ग माई माझ्यासाठी, काय केलं नाही माझ्यासाठी. अगं हाताचा पाळणा केला, डोळ्याचा दिवा केला, अंधारामध्ये दूध पाजलं गाई मला, पण आज शेवट करती माझा इथे येऊन. ए आई, सांग ना या राजाला मला मारू नको. बोलत असताना त्याच महादेवाच्या देवळावरती देवाघरचे पक्षी बसले होते. राजहंस पक्षाची जोडी त्या मंदिरावरती बसली होती. पक्षीने आपल्या पक्षाशी बोलते, काय हो आज महाशिवरात्र एकादश आहे, बगल तिकडं महादेवाचा जय जयकार चाललाय, बगल तिकडं महादेवाचा उदौद चाललाय. याच चाकण नगरीमध्ये राजा विक्रम आज महादेवाच्या पिंडीवरती 5 वर्षाचा बामणाचं पोरग कापतोय. आज जर 5 वर्षाचा पोरग या बामणाचं पिंडीवरती कापलं तर पुढच्या येणाऱ्या महाशिवरात्रीला लोक 4 पायाचं कापायला बे घाबरणार नाहीत. पक्षिणीचा आणि पक्षाचं बोलणं चालू झालेलं असताना पक्षी त्या पक्षिणीला म्हणतो, काही ग देवानं आपल्याला वाचा दिली नाही, देवानं आपल्याला हात दिले नाहीत, देवानं आपल्याला पाय दिले नाहीत, सांग ना या बाळाला आपण वाचवलं कसं. पण देवाघरचे पक्षी होते, त्या देवाघरच्या पक्षीने महादेवाचा धावा केला, महादेवाला प्रसन्न करून घेतला आणि महादेवाला सांगितलं, ए महादेवा आम्हाला एवढीच वाचा दे, जेवढं आम्ही काय बोलतोय तेवढं फक्त त्या 5 वर्षाच्या बाळाला ऐकायला जाऊ दे. महादेवाने तथास्तु केल्याबरोबर वाचा फुटली बरं, आणि ते पक्षी बाळाबरोबर बोलायला सुरुवात झाली. पक्षी बोले बाळा तुला झालो. पक्षी काय म्हणतात? पक्षी म्हणतायत बाळा सावध हो. पक्षी बोले बाळा सावध तू होई, मुखी नाम घेई राघवाचे. पक्षी म्हणतायत बाळा तू सावध हो, मुखामध्ये नामस्मरण घे आणि तो देव तुला वाचवेल. 5 वर्षाच्या बाळानं आई बापाकडे राजाकडे बघायचं बंद केलं आणि त्या पक्ष्यांकडे बघायला लागलं आणि हसायला लागलं. काय बोलतंय बाळ बघा. ते बाळ म्हणतंय, हे बाबा देवाचं नामस्मरण घ्या म्हणताना देव तुम्हाला वाचवल. अरे जन्म देणारी माझी 9 महिने 9 दिवस आई बाप जवळ आहेत. राजा मनाच्या मागं लागलाय, राजा धनाच्या मागं लागलाय. त्या राजाला तुकोबारांनी सांगितलं, नको नको मना गुंतू माया जाळ, काळाला जवळ ग्रासावया. आता माझ्या जवळ काळ उभा राहिलाय, सोडवी नातेवा माय बाप. आई बाप जवळ आहेत, आई बाप मला सोडू शकत नाही. अरे गावचा राजा आहे, अख्खं गाव चालवणारा राजा आहे, राजा जवळ उभा राहिलाय तरी राजा मला सोडू शकत नाही. आई बाप सोडू शकत नाही, राजाचा पैसा खाल्लाय, राजा सोडू शकत नाही, त्याला 7 कडे धन पाहिजे. हो सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोय रे भले भले. राजा जवळ आहे, राजा सोडू शकत नाही, सांगा ना तुमचा देव तरी मला कसा वाचवल. त्या बाळाला पक्षाने सांगावं, ए बाळा देवाचं नामस्मरण मुखामध्ये घे, तो तुला 100% वाचवल. सांगा ना देवाचं नामस्मरण काय हो. बाळानं सुरुवात केली, विठोबा रखुमाई गळ्यामध्ये छाया सर्पाची होती, हातामध्ये त्रिशूळ होतं, जटा मोकळ्या सोडलेल्या होत्या, अंगावरती वाघाचं कातड नेसलेलं होतं. हो त्रिशूळ टेकवट परमात्मा महादेव त्या पिंडीपर्यंत आले. हो पिंडीवरती स्वतः बसले आणि देव बैसविले बालक मांडीवरी. देवानं ते बाळ उचललं आणि मांडीवरती बसवलं आणि त्या मांडीवरच्या बाळाला विचारलं, ए बाळा बोल तुला काय पाहिजे. देव बोले बाळा तुला झालो मी प्रसन्न, माघ मज काही वरदान. 5 वर्षाच्या बाळाला महादेव म्हणतात, बोल बाळा तुला काय पाहिजे. आपल्यासारख्याचं बाळ असतं तर म्हणलं असतं, माळशिरस हवेला 2-4 मजली बंगला दे, एखादा मोठं आता हवे झालाय चांगला, या पंढरपूर हवेला एखादा मोठं हॉटेल टाकून दे.
मागितलं असतं की नाही, त्या बाळानं मागितलं, देवा मला जर द्यायचं असेल तुझ्या अंगावर कपडे नाहीत घालायला, जर कोणाचा अध्याय वाचण्यात आला असेल, हा शिवलेला अमृत ग्रंथामध्ये अध्याय वाचण्यात आला असेल तर आठवेल तुम्हाला. ते 5 वर्षाचं बाळ गोड सांगतं, देवा तुझ्या अंगावर कपडे नाहीत, तो वाघाचं कातडं नेसून आलाय, दिसायला यासला भला मोठा साप तुझ्या गळ्यात लोंबतो, तू काय मला द्यायचं आहे. त्या 5 वर्षाच्या बाळांना सांगावं, देवा जर मला काय द्यायचं असेल ना तर बाळ काय म्हणते बघा, बाल बोले देवा तुझं नाव काय, आणि उठव बाप माये गावचा राजा. आपल्यासारखेच लेकरू असतं तर आई बापाला उठवून राजाला मरू दे मेला तो, पण नाही, ए देवा जर राजा मेला तर त्याची प्रजा सगळी उपाशी झोपल. देवानं सांगितलं, देव बोले बाळा घे जा उद्दक, नानीचे तेच निर्वाणीच्या मरुत. नानीचं उद्दक घे, या तिघांवरती शिंपड. 3 जण उठून बसतील. जे पिंडीत घाललेलं पाणी साईडला येतं ना, ते पिंडीतलं पाणी हातात घेतलं आणि जाऊन त्या तिघांवरती शिंपडलं. तसं झोपीतनं उठून बसल्यासारखे उठून बसले. पायाच्या नकापासून राजा विक्रमानं पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत त्या साधूकडे पाहिलं, त्या महादेवाकडे पाहिलं आणि साष्टांग दंडवत त्या महादेवाला त्या राजाला घातलं. महादेव त्या पिंडीवरनं उठले, हातात त्रिशूळ होता, तो त्रिशूळ फक्त पिंडीला लावला, पिंड साईडला सरकली आणि 7 कड्या धन वरती आलं. हे राजा जा घेऊन हे 7 कड्या धन. काय सांगितलं, राजा जा घेऊन हे 7 कड्या धन. आता की नेलं असेल का राजाने, मुळीच नाही नेलं. राजाने सांगितलं, देवा जान बची लाख रुपयाची, ह्या धनाला काय करायचं, केलं होतं कशासाठी, याच्यासाठीच. मग तुकोबराय सांगतात, बाबा राजाही वाचवू शकणार नाही. त्या राजाला तुकोबरायांनी पाहिलं आणि तुकोबरायांनी त्या राजाकडे पाहून शेवटचं चरण रचलं. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचवून या. हो देवा, देवा मगाशी मी मरून पडलो होतो, जर कदाचित तुम्ही मगाशी मला वाचवलं नसतं, वाघराचं रूप सोडून जर महादेवाचं रूप घेतलं नसतं तर आज मला इथं वाचवणारा कोण नव्हता. पण एका चक्र पाणी वाचवून या, तुम्ही कैलासातून आला ना, आज माझा प्राण परत आला. होतं नव्हतं धन तेवढं त्या बाळाच्या घरी पोचत केलं आणि खरोखर त्या चाकण नगरीमध्ये त्या राजाला, त्या 5 वर्षाच्या ब्राह्मणाच्या मुलाला पिंडी गादीवरती बसवलं. हा दृष्टांत माझा इथंच संपला की तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचवून या. शेवटच्या वेळेसला राजा मरून पडला. त्या देवाच्या जगाच्या बापाशिवाय या देवाला वाचवायला, जीवाला वाचवायला कुणीही येत नसतं. म्हणून बारीक ऐका, या जगामध्ये जीवाला वाचवण्याकरता देवाचं नाही तर देवाच्या भक्ताचं भजन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर आज आपल्यातून 1 वर्ष निघून आज 3रं वर्ष चालू झालं. कदाचित सागरदादाने जावं, घराच्या पाठीमागं पाहावं, रानात जावं, रानातून घरी आल्या आल्या विसरावं. सागर एवढ्या उन्हातानाचा बाहेर पडू नको. आज तो म्हणणारा बाप या घरात राहिला नाही, तो म्हणणारा बाप या घरात राहिला नाही. तारुण्यामध्ये जर आपल्या पतीने आपली साथ सोडली, पतीने आपल्या साथ सोडली, या शोभाईला येऊन विचारा, आयुष्य एकटं जगायचं कसं, आयुष्य एकटं जगायचं कसं सांगून जाईल मी. पूनमताई, माझा बाप 2012 मध्ये गेला मला सोडून. माझा बाप कोणता भजन करत नव्हता, माझा बाप कोणता माळकरी नव्हता, माझा बाप दारुडा होता. आणि रोज या महाराष्ट्राला सांगतो मी, रोज सकाळ संध्याकाळ जे डॉक्टरला सुद्धा हे सांगून ठेवलं, मी एका दारुड्याचा पोरगा आहे, मी एका बेवड्याचा पोरगा आहे. कीर्तनकाराचा पोरगा कीर्तनकार होईल यात नवल नाही, एखाद्या पकवाजाचा पोरगा पकवाजा होईल यात नवल नाही. पण माझ्या इतिहासात मीच एक दारुड्याचा पोरगा चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात हिंडतोय आज. पण वाक्य नीट ऐका, कसा का असताना बाप, कसा का असताना, पण बाप कसा जरी असला तरी तो पाठीशी आधार असला पाहिजे, तो पाठीशी आधार असला पाहिजे. सांगू तुम्हाला, सांगू तुम्हाला, जग्याही सा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती जावा. या जगामध्ये बाप असा झाला पाहिजे की आज त्याचा वंश मुक्तीपर्यंत पोहोचला. पाहिला गेलं तर सागरदादा या बापाचं आज 3 वर्ष झालं हे कार्य जिवंत आहे. म्हणजे तो बाप आपल्यातून गेलेला नाही, अजून तो बाप आपल्यातून गेलेला नाही. मी नेहमी सांगतो,
आयुष्यामध्ये जर प्रेम करायचं झालं तर पुनमताई बारीक ऐकून जा. देवानं मला सख्खी बहीण नाही दिली, पण निश्चित एक वाक्य ऐकून जा. आयुष्यामध्ये जर प्रेम करायचं झालं तर ते प्रेम फक्त बापापाशी मिळतं. सांगू तुम्हाला, कलेक्टरची बायको असू द्या, ती बायको जर कदाचित, ती पोरगी जर कदाचित माहेराला आली, दारात बसलेल्या बापानं कोपरीच्या खिशात हात घालावा, फाटलेली नोट बाहेर काढावी आणि कलेक्टरच्या बायकोच्या हातात द्यावी, म्हणजे आपल्या लेकीच्या हातात द्यावी. त्यावेळेस तो बाप 10 रुपयाची नोट आहे का 50ची नोट आहे हे बघत नाही. पण सांगू का, दिलेल्या नोटामध्ये इतकं पैसा आहे, इतका पैसा आहे, ती 10 रुपयाची नोट म्हणजे 10 करोड रुपये एवढी किंमत त्या नोटाची आहे. किंमत या नोटाची आहे, लक्षात ठेवा. हो, बाप स्वाभिमानी बाळा त्याच्या कणखर त्याच्या काळजामध्ये हे लाजाळूची सवय. काय असतो बा, जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले आणि तुकोबरायांच्या पोटी एकुलती एक मुलगी होती, तिचं नाव भागीरथी होतं. ऐका बरं, काय असतं बाईचं प्रेम, काय असतं बापावरती मुलीचं प्रेम. तुकोबराय वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला गेलेली ही बातमी भागीरथीच्या कानावरती पोहोचली. कोणाच्या कानावर पोहोचली? भागीरथीच्या कानावरती पोहोचली. भागीरथीने प्रत्येकाला विचारावं, दादा माझा बाप पाहिला का? हो आई सांगा ना, माझा बाप दिसला का? माझा बाप या रस्त्यावरती चालत होता, माझा बाप या रस्त्यावरती भजन करत होता, पाहिलं का माझ्या तुकोबरांना कोणी? नाही दिसला हो माझा बाप, नाही दिसला माझा बाप. भागीरथीने डोळ्यात पाणी आणावं, वेड्यासारखं भागीरथीने हिंडावं. त्यावेळेस त्या भागीरथीने म्हणावं, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा. काय करायची भागीरथी? कुठं होती भागीरथी? पुनमताई, आयुष्यामध्ये भागीरथीने जे दिवस काढले, ते दिवस या लेकीच्या वाटेला कधी येऊ नये. बरं सांगू काय केलं असावं या भागीरथीने? रस्त्यावरती जायची भागीरथी, रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला विचारायची, हो दादा मेला माझा बाप, देवा घरी गेला माझा बाप, पडद्याच्या आड लपलेला माझा बाप, काळाच्या आड लपलेला माझा बाप आहे. सांगू दादा, पडद्याच्या आड लपलेल्या बापाकडे जर कधी डोळे भरून पाहायचं ना, कदाचित तिकडून या बाबा सागर दादाला आवाज देवा, पुनमताईला आवाज देवा, वाटायचा भागीरथीला तुकोबरायनी यावं, मला आवाज देवा, माझ्या तुकोबरायनं आवाज देवा, भागीरथी तुझ्या दारात तुकोबराय उभा आहे, माझे पाय धुवून दे ना. नव्हती देणारी हो तुकोबरायना, नव्हती देणारी भागीरथी तुकोबरायना. भागीरथी म्हणायची, हो आई या जगामधनं मी बापासाठी पोरकी झाली, हो माझा बाप निघून गेला, मी पोरकी झाले. सांगा ना, दिसेल का? काय म्हणायची भागीरथी? अरे ठेस लागला तर एखाद्याला आई हा शब्द आठवत नाही, ठेस लागली की एखाद्याला अडचणीच्या काळामध्ये आठवणारा बाप, जीवनामध्ये जीवन जगत असताना स्वार्थी प्रेम करणारा बाप आहे. तो बाप म्हणायचा, त्या बापासाठी डोळे भरून आले भागीरथीचे, भागीरथीला तो बाप म्हणायचा. भागीरथी म्हणायची,
विचारायचे हो माय देव पाहिला का माझा बाप बघितला का अरे जगाच्या बापाच्या मूर्तीपाशी गेली आणि पांडुरंगाची मूर्ती धरून भागीरथी ढसा ढसा रडायला लागली देवा या जगात तुम्हाला काहीच नको भक्त प्रल्हादासाठी खांबातून प्रकट झाला पाहिजे पांडवांसाठी कृष्ण अवतार घेतला देवा या जगात मला फक्त माझा बाप माघारी एकदा बघायला पाठव गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला जगाचा बाप गरुडावरती बसून आला तुकोबराय गरुडावरून खाली उतरले दारवाजामध्ये गेले भागीरथीच्या दारवाजा वाजवला भागीरथी दारवाजा उघड तुझा बाप दारात उभा आहे ए माझ्या यानो भागीरथीनं दारवाजा उघडला पाहिलं माझ्या तुकोबऱ्यांना कडकडून मिठी भागीरथीनं तुकोबऱ्यांना मारली हाताला धरून घरात नेला दरिद्री भिकारी होती भागीरथीच्या घरात अन्न खायला नव्हतं झालं असं दारातलं पोत घरात हातरवलं आणि त्या पोत्यावरती माझ्या भागीरथीने बापाला बसवलं माझ्या तुकोबऱ्यांना बसवलं हे माझ्या दादांनो पटकन पळत घरात गेली प्रत्येक डब्यात उचकून पाहायची या डब्यात धान्य आहे का त्या डब्यात धान्य आहे का शेवटच्या डब्यापर्यंत भागीरथी पोचली शेवटच्या डब्यामध्ये शेवया दिसल्या त्या शेवया मोकळ्या बाहेर काढल्या पाण्यात शिजू घातल्या आणि माझ्या तुकोबऱ्यांपुढे शिजलेला भात आणून ठेवला पाणी फिरवलं माझ्या तुकोबऱ्यांनी पहिला घास उचलून मुखात घालणार इतक्यामध्ये ढसा ढसा जाऊन दारवाजाच्या आड रडू लागली भागीरथी जेवत्या ताटावलं तुकोबऱ्यांनी उठावं आणि विचारावं भागीरथी का रडती गेले की का रडती तुकोबराय तुम्ही जाणार आहे म्हणून रडत नाही तुकोबराय तुम्ही माघारी येणार नाहीत आता याचं वाईट वाटत नाही तुकोबराय एकाच गोष्टीचं वाईट वाटतं तुकोबराय की आता तुम्ही गेलात ना माघारी येणार नाही पण या दरिद्री भागीरथीच्या दारात येऊन पाण्यासोबत शेवयाचा भात खावा लागतो याचं वाईट वाटतं काय करावं तुकोबरायांनी वेल्लेश्वरासी पुझिले दूध नंदीचे काढिले वेल्लेश्वराला पुजलं नंदीचं दूध आणलं आणि ताटात घेऊन खायला सुरुवात झाली झालं तुकोबरायांचं जेवण जाणार तुकोबराय पाठ मुडीकडे उभा राहून राहिलेली भागीरथी पाठी मागून आले खांद्यावरती हात ठेवला तुकोबरायांनी भागीरथीच्या आणि तुकोबरायांना सांगितलं तुकोबरायांनी सांगायला सुरुवात केली भागीरथी आता मी जातो झाली सुट्टी माझी भागीरथी मी जातो आम्ही जातो तू हा बंद फक्त आणि फक्त तुकोबरायांनी भागीरथी पशी सांगितला होता आणि तो फक्त आपल्यासाठी सांगितला होता निश्चित वारकरी असतील त्या लोकांना हे लगेच लक्षात येतं हा अभंग भागीरथी पशी सांगितला होता तो फक्त या जगाच्या कल्याणा संताची बुद्धी देह कष्टविती परिउपकार हो आणि हा अभंग तुकोबराय भागीरथी पशी म्हणतात शेवटचा अभंग आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सखळा सांगावी विनंती माझे ए भागीरथी आम्ही जातो आता जर आम्ही बाहेर गेलो तर समाजाला सांग तुकोबराय गेले का हो तुकोबराय वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावे तो वैकुंठ श्रीरंग बोलावितो एवढं बोलता बोलता तुकोबरायांकडे बघण्याकरता भागीरथीने फक्त पाठ फिरवली इतक्यामध्ये तुकोबराय गायब झाले गुढी सहित झाला गुप्त तुकाराम तुला येतामध्ये येता अवकाश मला दिलेला वेळ संपलेला आहे आज या ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणारे तुमच्या गावचं भूषण सागरदादा या सागरदादांना मला इथं निमंत्रित केलं रात्री सागरदादा मी माऊलीला सांगितलं होतं सागरदादांना सांगा माझं येणं होणार नाही तब्येत लय जाम झाली काल शिबिरातला काला झाला रात्री मिरडत कीर्तन होतं आज संध्याकाळी उरडीला आहे पण प्रेमाची झिकलेली माणसं जी आहेत ती माणसं कधी तोडायची नाहीत मी नेहमी सांगतो आयुष्यात जर बांधावरती चालत असाल ना बारीक आहे का आयुष्यात जर बांधावरती शेजारच्या ना आपल्या जर चालत असाल ना कदाचित आपल्याच बांधावर चालत जा त्याच्या बांधाची माती खाली ढासळून देत जाऊ नका वाक्य नीट ऐका
त्याच्या बांधाची माती खाली असून देत जाऊ नका. कारण सांगेल मी, कारण सांगेल आयुष्य जगताना एवढं पवित्र जगा, एवढं सुंदर जगा. वैर धरुने कुणासे राग धरुने कुणाचा, वैर धरुने कुणासी राग धरुने कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. करी पुण्याईला नाही आसरा कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर धरुने कुणासी राग धरुने कुणाचा. गुणामध्ये कोणावरती रागवत जाऊ नका. कदाचित मोठे असाल माफ करा, लहान असाल तर सण करायला शिका. आयुष्यात कोणती गोष्ट कमी पडणार नाही. आज महाराष्ट्रभर फिरत असताना माझ्यासोबत जे फिरतायत आदरणीय हरिभक्तपरायण या तालुक्याचं, या महाराष्ट्राचं भूषण माऊली महाराज दानाने या ठिकाणी उपस्थित आहेत. कडकडून टाळी वाजवा त्यांच्यासाठी. जोरात जोरात टाळी वाजवा. गोडाश्यामचे दशरथ महाराज गोरडे या ठिकाणी आहेत. सुंदर असे पेटीवादक बाबा. बाबा तुमच्या वयाकडे पण बघून वाटलं नाही तुम्ही ही अशी पेटी वाजवता. मी काय करतोय, कीर्तनात बँजो वापरतो. आणि आळंदीत मिटिंग झाली, कीर्तनकारांनी किमान अजून 3 महिने बाळगवलं पाहिजे. माझ्या बँजोवादकचा फोटो आहे ह्याच्यावरती, मी वापरतो. ते रात्री मयूरदादांना त्या सागरदादांना सांगितलं, म्हणलं ते काय घेऊन येत नाही. पण बाबा म्हटले तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, उणीव भासू देणार नाही. आणि खरंच वाटलं, काय गरज नाही वाटली बँजोची. एवढं गोड वाजवलं. कडकडून त्या बाबांसाठी टाळी वाजवा. माझ्यासोबत आलेले माझ्या संस्थेचे संस्थाचालक, मुलांचे शिक्षक श्री आदरणीय हरिभक्तपरायण बारामती तालुक्याचा भूषण मृदुंग सम्राट आकाश महाराज आठवळे आहेत. माझ्या संस्थेतील 2 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. गुणीजन सर्वच वारकरी मंडळी. आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, आपला टायमिंग झाला. सगळ्यांच्या पायावरती नतमस्तक होतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांच्यासाठी. एकदा कडकडून टाळी वाजवा. कडकडून आवाज बसलाय, कडकडून टाळी वाजवा त्यांच्यासाठी, कारण मोकळा आवाज दिला सगळा. आणि सुंदर असं आजचा बाप कदाचित कधी आठवण आली तर या बापाची आठवण म्हणून आज ओम साई क्रिएशन या ठिकाणी शूट करतोय. मी निश्चित सांगेल तुम्हाला बसणाऱ्यांना, कधी जरी वाटलं या बापाची आठवण येते, तर कधी जरी या बापाची आठवण आली, नुसतं यूट्यूबला ओम साई क्रिएशन आणि आजचं कीर्तन, आजचं या बापाचं नाव टाका. कदाचित हा बाप तुम्हाला त्या यूट्यूबवरती झळकलेला दिसल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण सांगेल मी. ही फुलं त्याच्यावरती टाकताय ना, ही फुलं त्याच्यावरती टाकण्यापेक्षा एक बटन दाबा. 100% ते सबस्क्राईब जर झालं तर हा बाप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झळकेल. 3 वर्ष झालं या बापाचं अजून पुण्यस्मरण जिवंत आहे. आणि हे प्रत्येक लेकराने केलं पाहिजे. हे काम आजचं ओम साई क्रिएशन करणारे सगळ्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करून. घरचं फोन यायला लागलं, बुवा कुठवर आलो आहे की नाही. सगळ्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करून या वाणीला इथंच पूर्णविराम. अभंग तुकोबरायांचा होता. हा अभंग सोडवणे इतक्या लायकीचा महाराज मी नाहीये, पण निश्चित मी सांगेल हा अभंग ज्यांनी ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी संत बाळूमामांनी जशी मला बुद्ध्या दिली त्या पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न केला. जर काही वाईट वेडावाकडा शब्द गेला असेल तर मला माफ करा. मावशी ज्याला 2 लेकर आहेत तिने 3रं पोरग समजून माफ करा. आणि ज्याला पोरगच नाही त्याने मला दत्तक घेऊन माफ करा. मी एकामतीचा नाही ना. सगळ्यांच्या पायावरती दर्शन घेऊन सेवेला पूर्ण विराम करतो. आता इथं फुलाचा अभंग होईल. फुलाचा अभंग झाल्यावरती आरती होईल. आरती झाल्यानंतर जेवण होईल. कुणीही असं समजू नका की आम्हाला पुण्यतिथीचं श्राद्धाचं खाल्लेलं आवडत नाही. मी लय काळ्या जिबीचा महाराज आहे. एकामतीचा नाही, मी बारामतीचा आहे. जी जर खाणार नाही, जी इथलं पुण्यतिथीचं श्राद्धाचं खात नसेल ना, तिला कावळा सुद्धा शिवणार नाही. बरं बघायचं असेल तर बघा मरून. विठ्ठल जय जय विठ्ठल.